हरी कृपा होय तयावरी. सांगू का, हरिपाठ हे साधन आहे. हरिपाठ हे साधन आहे, हरी कृपा हे साध्य आहे. जो करतो तो साधक आहे. आणि हरिपाठ केल्यानंतर अर्थात जो करणार आहे तो साधक आहे. आणि हरिपाठ नित्य करणाऱ्याला जी अवस्था प्राप्त होते ती अवस्था आहे सिद्धाची. विठाल काहींचा संसार आणि त्या ठिकाणी निकृष्ट बघायला मिळेल, पण परमार्थ उत्कृष्ट असतो. काहींचा संसारही निकृष्ट आहे, परमार्थही निकृष्ट आहे. काहींचा संसार उत्कृष्ट आहे, परमार्थ निकृष्ट आहे. आणि काहींचा संसारही उत्कृष्ट आहे आणि परमार्थही उत्कृष्ट आहे. याच्यातले मधली दोन उदाहरणं मी सांगणार नाही, पण संसार निकृष्ट आहे पण परमार्थ मात्र उत्कृष्ट आहे. कदाचित जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन आपल्याला डोळ्यासमोर आणता येईल, नाही का. व्यवहारिक परिस्थिती, सांसारिक परिस्थिती जरी जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातली ढासळलेली असली, नाही का, तरी परमार्थ मात्र परमोच्च दर्जाचा आणि परमार्थ जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातला आहे. बरे झाले देवा निघाले दिवाळे, नाही का. बरे या दुष्काळे पिढा गेली, किंवा बरे झाले बाईल कर्कशा, नाही का. बरे झाले बाईल मेली, देवे माया सोडविली. स्वतःची धर्मपत्नी जरी अन्नाशिवाय मरण पावली तरी देवाकडे तक्रार नाही केली तुकोबारायांनी, बरं का. दुष्काळे आटीला द्रव्येला मान, श्री एक अन्न अन्न करता मेली, बरं का. संसाराच्या बाबतीत फार विशेष अवस्था जरी जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनात दिसत नसली तरी परमार्थ मात्र साक्षात परमात्मा जगद्गुरु तुकोबारायांना घेण्याकरता यावा, नाही का. परमार्थ उत्कृष्ट आहे. काहींचा संसारही आणि निकृष्ट आहे, परमार्थही निकृष्ट आहे. काहींचा संसार उत्कृष्ट आहे पण परमार्थ निकृष्ट आहे. आणि चौथा प्रकार सांगितला मी, संसारही उत्कृष्ट आहे आणि परमार्थही उत्कृष्ट आहे. मला वाटतं नाथ महाराजांनी, आणि नाथ महाराज या वर्गातले आहेत, नाथ महाराज या वर्गामध्ये तंतोतंत बसतात. प्रापंचिक जीवन, ऐका, रोज देवाला त्या ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य, श्रीमंती आहे नाथ महाराजांकडे. संसारही उत्कृष्ट आहे, अनुकूल पत्नी आहे ना परमार्थ करण्याकरता. संसारही उत्कृष्ट आहे आणि परमार्थही उत्कृष्ट आहे. साक्षात परमात्म्याने नाथ महाराजांकडे 36 वर्ष काम करावं. आवडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्याचे पाय, नाही का. खर तर अशा संतांची सेवा ही जीवनामध्ये मेवा देण्याचं काम करते, मेवा देऊन जाते. ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये संत सेवा आहे, मला वाटतं त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही. तुकोबाराय सुद्धा सांगतात, तुका म्हणे करा सेवा आली जीवावरी तरी, तुका म्हणे संत सेवा हे हेची देवा उत्तम. बरीचशी प्रमाण सांगता येतील आपल्याला, पण मी पुढे चालतो. संतांची सेवा घडणं, संतांची सेवा ज्याच्याकडून घडणं, खरं तर परमात्म्याला ते प्रिय आहे. आणि म्हणून आपण भाग्यवान आहोत की नाथ महाराजांच्या या नाथषष्ठीच्या पर्व काळावर आपण हा महोत्सव या ठिकाणी साजरा करत आहोत. संतांची सेवा, संतांचे अनंत उपकार आहेत आपल्यावर. जास्त नाही बोलत, पण मला वाटतं व्यवहारामध्ये बापाची ओळख करून देणारी जशी आई आहे, बापाची ओळख करून देणार कोण आहे? आई आहे. तसं देवाची ओळख करून देणारे संत आहेत. विठाल विठाल. जगाला ज्ञान देणं हे प्रमुख कार्य आहे संतांचं. ज्ञान देणं, अज्ञानातून ज्ञानाकडे समाजाला नेणं, नाही का.
बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा मनोनिया. आणि म्हणून समाजाला, जगाला, मनुष्य प्राण्याला योग्य दिशा दाखवण्याचं काम संतांचं आहे. आणि म्हणून अशा संतांची सेवा आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. पण सांगेल, क्वचित लोक असतात की ज्यांच्या जीवनामध्ये परमात्मा सेवा असते, ज्यांच्या जीवनामध्ये संत सेवा असते. पण बऱ्याचशा लोकांच्या जीवनाकडे जर आपण पाहिलं तर बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये आपल्याला एक दिसून येतं की खरं तर जगून न जगण्यासारखं जीवन असतं. जगूनही न जगण्यासारखं जीवन आहे. परमार्थ नाही, देवधर्म नाही, काही घेणं देणं नाही. एक म्हणे महाराज, आपण कोणाच्या घेण्यात नाही, कोणाच्या देण्यात नाही, बरं का. सत्ता संपला तरी मला माहित नाही, नाही का. बघा, खूप विकास होताना पाहतोय आपण जगाचा. भरभराट चाललेली आहे जगाची, आहे ना. विकासाच्या दिशेने त्या ठिकाणी वाटचाल चाललेली आहे जगाचे. विकास, रस्ते कॉन्क्रीटचे झालेत, गल्ल्या कॉन्क्रीटच्या झाल्यात, घरं कॉन्क्रीटची झालीत, आहे की नाही. भरपूर विकास चाललाय. बघा, बटन दाबलं की 50व्या मजल्यावर पोहोचतो माणूस, बरं का. बटन दाबलं की पायरी चढायचं काम नाही. बटन दाबल्याबरोबर 15व्या 50व्या मजल्यावर चढतो. बटन दाबलं की परत खाली येतो. बटन दाबला की इथून किती लांब असू द्या, पैसे पाठवायचे असले तरी बटन दाबल्या बरोबर पैसे तिथे पोहोचतात. मनी ट्रान्सफर, आहे की नाही. बटन दाबलं की मसाला तयार. अजिबात कसरतचं काम नाही. पूर्वीच्याकडे म्हटले चिखल्या व्हायच्यात पायाला, चिखल्या, आहे ना. कारण चिखल असायचा म्हणून चिखल्या व्हायच्यात. आता चिखलच नाही, चिखल्या होण्याची काही अडचणच नाही, नाही का. सांगेल, मी खूप विकास होताना बघतोय आपण, खूप विकास होतोय. सांगेल, जगाचा, समाजाचा विकास होताना दिसतोय, पण अंतःकरण मात्र भकास होताना दिसत आहेत. विठाल विठाल. अंतःकरण भकास होत चाललेलं आहे. आपापसामध्ये प्रेम दिसत नाही. शेजारच्याच जाऊ द्या, पण भावाभावात सुद्धा प्रेम दिसत नाही अलीकडच्या काळामध्ये, आहे की नाही. लोक म्हणतायत आम्ही प्रगतीकडे चाललोय, पण शास्त्राच्या दृष्टीने जर पाहिलं तर मला वाटतं जरी लोकांच्या दृष्टीने ती प्रगती दिसत असली तरी एक प्रकारे अधोगतीच्या दिशेने कदाचित आपली वाटचाल असू शकते. विठाल विठाल. जगाचा विकास चांगली गोष्ट झालाच पाहिजे. समाजाचा विकास झाला पाहिजे, जगाचा विकास झाला पाहिजे. पण सांगेल, जगाच्या विकासासाठी, समाजाच्या, देशाच्या विकासासाठी शासनाने त्या त्या क्षेत्रातली, त्या त्या विभागातली माणसं नेमून ते कार्य त्यांचं चालू आहे. पण तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी, जगाचा विकास जरी होताना आम्ही पाहतोय, पण परमार्थिक दृष्ट्या अंतःकरणाच्या विकासाची काय व्यवस्था आहे? काय व्यवस्था आहे? स्वतःच्या कल्याणाची काय व्यवस्था आहे आपली? आहे काही असं काही नियोजन आहे आपलं? आपल्या उद्धाराची काहीतरी आपण एक वेळापत्रक काही तयार केलेलं आहे असं नाही. व्यावहारिक दृष्टिकोनातून बरं का, प्रत्येक महिन्याचं शेड्यूल, ज्याला काय म्हणता येईल असं, नियोजन. वा, नियोजन. तसं मी काही फार शिकलो नाही, पण हा संगतीचा परिणाम होऊन जातो. ते येतं ना कानावर, ते आलं की ते तोंडातून पटकन येतं. नियोजन. व्यावहारिक जीवनामध्ये आपण नियोजन सगळं करून ठेवलेलं असतं. महिन्याचं, प्रत्येक महिन्याचं नियोजन असतं. तसं आत्मकल्याणाकरता, अंतःकरणाच्या विकासासाठी काही व्यवस्था केलेली आहे का? आपण आहोत का काही तयारीत? बरं, अंतःकरणाच्या विकासासाठी कोणाची परमिशन घ्यावी लागेल? अंतःकरणाच्या विकासासाठी कोणाची परमिशन पाहिजे? कोणाची परवानगी पाहिजे? नियोजन मंडळाचं सर्टिफिकेट लागेल त्याला, किंवा त्याला बीडीओची मान्यता पाहिजे, किंवा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूंची परमिशन घ्यावी लागेल. पाहिजे कोणाची परमिशन, परवानगी कोणाची लागेल? अंतःकरणाच्या विकासासाठी कोणाच्या परवानगीची गरज आहे? सांगा तुम्ही, तुम्हाला माहित असेल तर. मी रागवणार नाही, बरं का. तसा मी थंड आणि बिनविषारी साप आहे. जर सांगता आलं तर सांगा, कोणाच्या परवानगीची गरज आहे? लागेल कोणाची परमिशन, परवानगी?
अंतःकरणाच्या विकासासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही. लग्न वगैरे शुभ कार्य असले की ब्राह्मणाकडून तिथी मिती काढली जाते, है की नाही? तिथी काढली जाते, मिती काढली जाते. आणि तसं परमार्थाच्या विकासासाठी तिथी मितीची गरज आहे का? चिंतनासी न लगे वेळ, सर्व काळ करावे, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता विकासासाठी परमार्थासाठी कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही. बरं मला सांगा, सुतकात चहा पिता येतो का? सुतक झाल्यावर पिता येतो. कपाशी विकता येते का? विकता येते. टरबूज खाता येतं? खाता येतं. बघा, सुतकात सगळं चालतंय, तुम्हीच सांगताय सगळं चालतं, मग परमार्थ करायला चालत नाही का? पण पडवाट काढतात लोक, बरं का? नाही म्हटले सुतक झाला आम्हाला, विठाल विठाल देवधर्म सांगी पडिले पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. बर का? ज्याला आस्था नाही या गोष्टींमध्ये, ज्ञानोबाराय वर्णन करतात ना, जो जेथीचे गौरव नेणे तयासी ते भिंगुडवाणे. ज्याला ज्या गोष्टीचं महत्व कळत नाही त्याच्या दृष्टीने ती गोष्ट क्षुल्लक असते, सामान्य असते, त्याला त्याच्यातलं महत्वच कळत नाही. तशी बरीचशी लोक आहेत, बर का? पण देव नाही, धर्म नाही, परमार्थ नाही, अंतःकरणाच्या विकासाची कुठलीही व्यवस्था नाही, है ना? कोणाच्याही परवानगीची गरज त्याच्या करता नाही. सांगेल आपल्याला, सूर्यप्रकाशामध्ये कळी उमलावी, सूर्यप्रकाशामध्ये कळी उमलावी, तसं ज्ञान प्रकाशाने अंतःकरण उमललं पाहिजे. विठाल अलीकडे लोकांना कोणाला काय आकर्षण असेल हे सांगता येत नाही. कोणाला काय आकर्षण असेल सांगता येत नाही. काही काही ठिकाणी असं पाहायला मिळतं, एखाद्या दिवशी लांबचा प्रवास करायचा असला आणि बसने जर प्रवास झाला तर त्या बसमध्ये बहुतेक लोक अशी पाहायला मिळतात जे ते सूर्यफुलच्या बिया खातात. काय खातात? बिया खात राहतात. मी पाहिलं एका जणाकडे, मी म्हटलं हा बसला तेव्हापासून 2 तास झाले पण तोंड काही रिकामं नाही, 2 तासापासून बिया खाते. मी म्हटलं किती खाणार? तो म्हटलं महाराज तुम्ही खाता का? या आहेत माझ्याकडे. म्हटलं काय बिया खाता? नाही म्हटले महाराज आपल्याला तोंड काही माझं रिकामं ठेवता येत नाही, तोंड काही रिकामं राहत नाही. एक सूत्र सांगितलं, खादाड माणसाचं पोट रिकामं राहत नाही. काय काय? खादाड माणसाचं पोट रिकामं राहत नाही, व्यापाऱ्याचा खिसा रिकामा राहत नाही. अजून सांगू का? बडबड्या माणसाचं तोंड रिकामं राहत नाही, उचापती माणसाचं डोकं रिकामं राहत नाही, माकडाचे अवयव रिकामे राहत नाही, आणि साधूची वाणी रिकामी राहत नाही. विठाल दिन रजनी हाचे धंदा
दीन रजनी हाची धंदा कोणता? गोविंदाचे पोवाडे पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मने जागृती स्वप्नी पांडुरंग. नेघे 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 माझी वाचा विसावा, ऐका माझी मज झाली अनावर वाचा. कितीतरी प्रमाण पाहता येतील आपल्याला. गोविंद आसाने गोविंद शयनी, गोविंद आसने गोविंद शयनी, गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासे. नेहमी सतत नामचिंतन, सतत नामचिंतन. साधूची वाणी रिकामी राहत नाही, सतत नामचिंतन. सांगेल खर तर वक्त्याला वाचा शुद्धी पाहिजे, वक्त्याला वाचा शुद्धी पाहिजे, आरोग्यासाठी शरीर शुद्धी पाहिजे, संसारासाठी धन शुद्धी पाहिजे आणि परमार्थाकरता चित्त शुद्धी पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. अजून काही वाक्य मला सांगता येतील बरं का? अजून 4 वाक्य आहेत माझ्याकडे, बोलू का? सांगतो. दान धर्म करणाऱ्याला दिलेलं दान कमी वाटतं, दान धर्म देणाऱ्याला दिलेलं दान कमी वाटतं, कष्टकरी माणसाला दिवस अपुरा पडतो, अभ्यास करणाऱ्याला ग्रंथ कमी पडतात आणि झोपाडू माणसाला रात्र अपुरी पडते. नुसतं घोरणं, ज्याला घोर नाही तो नुसता घोरत राहतो. म्हणजे अजून एक वाक्य सांगितलं. शहाण्या माणसाने परमार्थ केला पाहिजे, शहाण्या माणसाने परमार्थ केला पाहिजे. त्याचं कारण आहे, नदी नाल्याला आलेलं पाणी कदाचित ते वाहून गेलं तर पुढच्या पावसाळ्यात ते परत येण्याची व्यवस्था आहे. पण आयुष्य रूपी नदीचं पाणी एकदा वाहून गेलं की ते पुन्हा परत येण्याची व्यवस्था नाही. बरं का? न शरीरम पुनः पुनः. विठ्ठल विठ्ठल. मी बोलून गेलो. वक्त्याला वाचा शुद्धी पाहिजे, आरोग्यासाठी शरीर शुद्धी पाहिजे, संसारासाठी धन शुद्धी पाहिजे. आणि अजून एक वाक्य बोललो मी, आठवेल का आपल्याला? मला वाटतं परमार्थासाठी चित्त शुद्धी पाहिजे. संसारासाठी धनाची आवश्यकता आहे, धनाशिवाय पैशाशिवाय संसार होणं शक्य नाही, शक्यच नाही. सांगू का? सांगतो. कोणतीही गोष्ट साध्य करण्याकरता जीवनामध्ये साधनाची गरज आहे. साधन नसलं तर साध्यच मिळवता येणार. मिळवता येईल का? नाही. सांगतो, ऐका. असाध्य गोष्ट साध्य करण्याकरता अभ्यास हे साधन आहे. रोगमुक्त होण्याकरता औषधी हे साधन आहे. नदी पार करण्याकरता नाव हे साधन आहे. संसारासाठी पैसा हे साधन आहे. पण लोक पैशाला साध्य म्हणतात आणि लोकांना साधन म्हणतात. बरं का? लोकांना, माणसाला साधन म्हणतात आणि पैशाला साध्य समजतात अलीकडे लोक. पण सांगेल, संसारासाठी पैसा हे साधन आहे. पैशाशिवाय संसार होणं शक्य नाही. पण एक सूत्र सांगेल,
संसारात उपलब्ध होणारा पैसा हा अन्यायाने अधर्माने येणारा नसावा. जोडोनिया धना जोडोनिया धना जोडोनिया धना जोडोनिया धना जोडोनिया उदास विचारे वेच करी. बर का, योग्य मार्गाने धन मिळवलं पाहिजे. आपल्याकडे येणारं धन हे अधर्माने अन्यायाने आलेलं नसावं. एक सूत्र सांगेल, एखाद्याचं अंतःकरण दुखवून एखाद्याला दुखून आपल्याकडे आलेलं धन आपल्याला कधीच समाधान देऊ शकत नाही. आपण क्षुल्लक आहे. मी तुम्हाला मोठा पुरावा देईल, मोठ्याचं नाव मोठ्याचं उदाहरण तुमच्या समोर ठेवून जाईल. बर का, आपल्याकडे येणारा पैसा हा कोणालाही रडवून आलेला नसला पाहिजे, कोणाचंही अंतःकरण दुखवून आलेला नसला पाहिजे. एक सूत्रच सांगून टाकतो तुम्हाला. आपण भागवतही ऐकलेलं आहे कदाचित, आणि भगवद्गीतेत